चला ड्रेस कोडची पाबंदी नाही. खूप सारे संघ अगदी खेळाडू खेळताना 4 दिवसामध्ये पाहायला मिळालेत. पहिला चेंडू एलिव्हेशन थोडंसं कमी आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि अगदी ओला सामावून हातातून निष्ठावा तसा हा झेल निसटला. त्यामुळे अगदी सिंगलचं कन्व्हर्टेशन डबलमध्ये देखील होताना पाहिलं. खरं तर या 2 धावेने धावफलकाचं दारिद्र्य या ठिकाणी दूर सारलंय. तर योगेशने स्वतःचं या क्रिकेटच्या पटलावरती अकाउंट ओपन केलंय. अगदी फुंडे संघाचं देखील अकाउंट या क्रिकेटच्या पटलावरती त्यांना ओपन केलाय. चेंडूने बॅटच्या अगदी टोइंट घेतला आणि त्यावेळेला लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल झाला आणि दन दन करत निघून गेला. 4 धावांसाठी चौकार. आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला बॅटचा फ्लो अगदी सिंदबादच्या तलवारीसारखा खोलला आणि मिड विकेट सीमारेखेच्या बाहेर चेंडूला फेकून दिला. 6 धावांसाठी षटकार. थोडीशी विनंती, आपण कॅमेऱ्याच्या अँगलमध्ये येत आहेत त्यामुळे थोडंसं आपलं स्थान बाजूला करा. थँक्यू. दरम्यान योगेश मात्रेच्या बॅटमधून अगदी तडाखा पाहायला मिळाला. याच फटक्यांसाठी खरं तर योगेश मात्रे ओळखला जातो आणि हे फटके आपल्याला पाहायला मिळताना नक्कीच संदेश ठाकूरवरती तो बरसला. यावेळेला एलिव्हेशन पुन्हा एकदा कमी आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या अगदी खाली आहे आणि या ठिकाणी सुटलीही चूक होणार नाही आहे. त्यामुळे योगेश मात्रे बॅक टू द पेव्हिलियन. नेट नंबर 3 वरती स्वतः कर्णधार तेजस्वी मात्रे मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. खर तर लेदर क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो, या दोन्ही फॉर्मॅटमध्ये खेळणारा खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. आणि आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती अगदी नक्कीच आपण पाहिलं तर भारतीय संघामध्ये जशा प्रकारे विराट कोहली येतो ना, त्याच क्रमांकावरती हा खेळाडू मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाला. अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावर हा चेंडू काढायचा होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लावण्यात आला होता. त्यानं टिपला झेल. त्यामुळे विकेट नंबर 2 तेजस मात्रे झाला बाद. झिलबाद. हिटर फलंदाजी करण्यासाठी खूप सारी मैदानं या खेळाडूने गाजवलेली आहेत आणि तो खेळाडू राकेश यावेळेला मैदानामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय, गरंगाळ चेंडू चाललाय, त्याच्या मागे एक क्षेत्ररक्षक, चेंडू पकडला जाईल, या ठिकाणी येईल सिंगल आणि एका धाब्याने हळूवार धावसंख्या पुढे सरकली. दरम्यानच्या काळामध्ये पहिलं षटक या ठिकाणी ठंपलंय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संदेशने मात्र 13 धावा या ठिकाणी खर्च केल्यात आणि 2 महत्वाच्या खेळाडूंना बाद देखील केला. त्यामुळे थोडासा वेळ जाऊ डीजे कडे, ऐकू एक सुमधुर संगीत. अगदी लांबी जास्त, उंची देखील लांब, चेंडूला पाडवलंय अगदी मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. समाचार यावेळेला पहिल्या चेंडूवरती ताकद, दुसऱ्या चेंडूवरती नजाकत, हलक्या हाताने चेंडू खेळून काढला, त्यामुळे या ठिकाणी सिंगल. अगदी नक्कीच क्रिकेट खेळत असताना क्रिकेटचं टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हा टी सांगतो, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टेक्निक, टी फॉर टॅलेंट, टी फॉर टायमिंग आणि नक्कीच या सर्व गोष्टी एकत्रित केल्यानंतर चांगलं क्रिकेट तुम्ही या ठिकाणी नक्कीच खेळू शकता. रिवा स्वीप, दुधारी तलवार, परंतु फुक्कट गेला वार. धावबाद होण्याची नामी संधी होती. पंचांचा पंजा आम्हाला सांगून जातोय ही धाव बहुतेक आंतरराष्ट्रीय नियमामधील 23व्या क्रमांकातील असेल. अगदी 22 किंवा लेगबायच्या स्वरूपामध्ये धाव येणार, त्यामुळे आणखी एक धाव जोडली जाणार आहे. कारण धावा तुम्हाला उभाराव्या लागतील, कारण समोरच्या संघामध्ये देखील हार्ड हिटर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील, ज्यामध्ये पियुष ठाकूर, प्रतीक ठाकूर, आतिश ठाकूर सारखे एक दिग्गज खेळाडू, तसेच संदेश ठाकूर सारखा फलंदाज देखील पाहायला मिळणार आहे. म्हणजे एक मोठं टार्गेट या ठिकाणी उभं करावं लागणार आहे. फुलटॉस बॉल दिशा दिली आहे, चेंडूला फेकून दिला अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून 4 धावांसाठी चौक. सुरू आहे, परंतु राकेश म्हात्रे नावाचं वादळ या मैदानामध्ये घोंगू लागलेलं आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आपण नक्कीच सलामीला नेहमी ओपनिंगला आपण कुणालला पाहतो, प्रथमेशला पाहतो. यावेळेला पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळला, गॅप सिलेक्शन पाहायला मिळालं. अगदी गली आणि पॉइंट मधून हा चेंडू काढण्याचा प्रयत्न, सिंगल पाहायला मिळता. खरं तर चांगली रणनीती या ठिकाणी राकेश म्हात्रेची पाहायला मिळते. खराब चेंडूचा अगदी खरपूस समाचार आणि चांगल्या चेंडूला जनक भाषेमध्ये या ठिकाणी खेळत जात असताना आपल्याला पाहायला मिळतं. हॅलो, दरम्यान बॅटचा पेजवयमध्ये खोललाय, एलिव्हेशन कमी आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे, त्यामुळे विकेट नंबर 3 साहिल ठाकूर होतोय झेलबाद.
पर कोई संदेह नहीं होता, कारण की या खेळाडूची ज्या मैदानामध्ये बॅट बोलते ना, त्या गोलंदाजाची अक्षरशः कत्तल करण्यामध्ये हा खेळाडू माहीर आहे. सोनारीच्या मैदानामध्ये देखील अगदी तुफानी खेळी ज्या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळाली होती, तोच कुणाल यावेळेला मैदानामध्ये खरं तर थोडासा दुर्वर्तू आला, कारण की नेहमी सलामीला येताना आपल्याला पाहायला जरूर मिळतो, परंतु आताच्या घडीला 5व्या क्रमांकावरती येताना आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजीसाठी अतिशला स्वतः कर्णधार कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट या ठिकाणी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी मिश्रित गोलंदाजी आहे, अगदी 6 चेंडू वेगवेगळे टाकण्याची क्षमता या गोलंदाजाकडे अवगत आहे, परंतु बॅटचा फ्लो हवेमध्ये आहे. चेंडू षटकार जाईल की झेल होईल, आणि चेंडू हातातून सटकला आणि या वेळेला राकेश मात्रेला मिळतोय षटकार. दैव देतं आणि कर्म नेतं, कारण की 2 खेळाडूंमध्ये थोडासा कॉलिंगचा अभाव पाहायला मिळाला आणि 6 धावा अगदी बोनीच्या स्वरूपामध्ये, की ज्या ठिकाणी राकेश मात्रेची एक गोल्डन विकेट मिळण्याची शक्यता होती आणि जसा चेंडू हातातून सुटला ना, ती शक्यता नक्कीच मावळली. त्यामुळे 6 धावा पुणे संघाला मिळाल्या. यावेळेला फटका किती चांगला आहे पहा, गरंगळत निघालाय. प्रतीक आहे बहुतेक चेंडूवरती. गुड्डू चेंडू त्या ठिकाणी तो पकडेल, सिंगल येईल आपल्याला पाहायला मिळते. आणि खूप वेळानंतर ज्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी खूप सारे प्रेक्षक या ठिकाणी जमले, तो कुणाल स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी ज्याच्या बॅट मधून अगदी षटकार चौकारांचा खूप साऱ्या मैदानामध्ये आम्ही याची डोळा पाऊस पाहिलाय, परंतु या मैदानामध्ये कारण की मैदान वेगळं आपल्याला पाहायला मिळतं. ऑपोजिशन संघ देखील थोडासा वेगळा आहे आणि गोलंदाजी एक मिश्रित गोलंदाजी आतिश गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला पहिला चेंडू स्टेअर करण्याचा प्रयत्न, डिफेन्स करण्याचा प्रयत्न, परंतु स्विंग अँड मिस आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर चेंडू हातभर वळवण्याची कला या आतिशकडे अवगत आहे आणि आपण पाहतोय ना की सर्वाधिक जास्त चेंडू आणि चेंडूमध्ये बदल करण्याची क्षमता या आदेशकडे आपल्याला पाहायला मिळते. अगदी मोठ्या मोठ्या संघांना एका जागेवरती आणि मोठ्या मोठ्या खेळाडूंना एका जागेवरती उभं पाहिलेलं आम्ही खूप वेळा पाहिलंय. यावेळेला समोरच्या बाजूने उचललाय, क्षेत्ररक्षकाचं कौतुक आपण करूया. पहा, त्यांना उडी मारून हा चेंडू अडवलाय, परंतु सिंगलचं कन्व्हर्टेशन झालं 2 मध्ये आणि या 2 धावाने हळूवार धावसंख्या पुढे सरकली. 35 धावा. चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे. अगदी आताच्या घडीला 3रं षटक प्रगती पथावरती आहे. चांगली फलंदाजी. 3ऱ्या षटकातील जवळपास 4 चेंडूचा खेळ झाला, कारण की नक्कीच थोडी मिश्रित गोलंदाजी आहे, त्यामुळे नक्कीच मोठे फटके तो खेळून देत नाही. थोडासा चेंडू फुल शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू नक्कीच बॅटर मेडल करता आला नाहीये, चेंडूच्या मिनिट पर्यंत पोहोचता आलं नाहीये आणि यावेळेला निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतात, कारण की स्विंग गोलंदाजीची तीच खासियत असते. अगदी महानतम खेळाडूला देखील अगदी शांत बसवण्याचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे यावेळेला अगदी चांगली गोलंदाजी आहे. या षटकातील बहुतेक शेवटचा चेंडू असावा आणि खरं तर जवळपास आपण पाहिला तर शेवटचा चेंडू, यानंतर आणखी 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. यावेळेला असं वाटलं होतं काहीसा जोर कमी पडलाय की काय, परंतु त्याची ताकद एवढी आहे ना की चेंडू मात्र मिड विकेट सीमारेखेच्या बाहेर निघून गेला. षटकार. अठरा चेंडूंचा खेळ, 41 धावा स्कोर कार्ड वरती. चांगलं क्रिकेट आहे, दोन्ही बाजूने ठोकमठोकी सुरू आहे. अगदी गोलंदाज कोण आहे हे पाहिलं जात नाहीये,
त्यामुळे नक्कीच या ठिकाणी हरामारी केलेली जात आपल्याला पाहायला मिळतोय. पियुष आलाय आपल्या दुसऱ्या षटकासाठी आणि संघाकडून चौथं षटक घेऊन आलाय. यावेळेला जोरदार प्रहार केला आणि हा चेंडू जाईल अगदी फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखेच्या बाहेर. राकेश म्हात्रेने ठोकला आणखी एक धमाके. अंदाजे साकारली जाते. मोठे मोठे फटके एक्झिक्यूट करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या आणि धावसंख्येचा आलेख अगदी वाऱ्याप्रमाणे उडताना पाहायला मिळतोय. यावेळेला चेंडू निघून जाईल अगदी लॉंग स्टॉपला ब्लॅक स्क्रीन वरती काळ्या पट्ट्यावरती आपटतोय आणि त्यामुळे पंचांचा इशारा. दॅट्स अ मायटी फोर चौकार. दरम्यान हलक्या हाताने चेंडू खेळला. सिंगल मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या अलगच पुढे सरकली आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये अर्धशतक देखील पूर्ण झालेलं मला समजले देखील नाही. 52 धावा या ठिकाणी पुंडे संघानं कंप्लीट केल्यात. कारण की एकदा तुम्ही 50 धावा कंप्लीट करताना तर समोरच्या संघावर एक मानसिक दबाव, एक सायकोलॉजिक दबाव देण्यामध्ये यश मिळवता. चांगली फलंदाजी दोन्ही बाजूने आक्रमण होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि मैदान जर आपण पाहिलं हवेची पूर्णपणे साथ आहे. यावेळेला नो लुक शॉट पाहायला मिळतोय आणि हा चेंडू अगदी चेंडूवरती दिलंय वजन आणि हा चेंडू मात्र धावा देऊन दिलाय कोणाला अर्धा डझन. त्यामुळे या षटकारचं कौतुक आमचं डीजे मास्टर पुन्हा एकदा. थांबली ना धारा या बेधुंद वादळानं कुठाला किनारा आणि वादळ मैदानामध्ये घोंगावत आहे. समोरच्या बाजूने आणखी एक हल्ला. चेंडूला पाठवलंय सीमारेखेच्या बाहेर. षटकार. अगदी सलग 2 षटकार आलेत आणि आणखी एक आला ना तर 500 रुपयाचं पारितोषिक अगदी ललितजी म्हात्रे यांच्यामधून दिले जाईल. आणि चला काढा नोट आणि चेंडू पाठवलाय मिड विकेट सीमारेखेच्या बाहेर. षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी कुणालने पूर्ण केली आहे.
यावेळेला फिरून मारला आणि हा चेंडू जाईल फाईन लेग सीमारेखेच्या बाहेर डीप मध्ये षटकार. दरम्यान राकेश म्हात्रे नावाचं वादळ देखील आता मैदानामध्ये अक्षरशः घोंगवत आहे. खरं तर राकेशने देखील धावसंख्या संघाच्या 76 आहेत आणि दोन्ही बाजूने आक्रमण आपल्याला पाहायला मिळतात. राकेश म्हात्रे जो 37 धावांवरती नॉट आउट खेळतोय यावेळेला इथं मात्र पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु अगदी गलीमध्ये पकडला गेला. त्यामुळे 37 धावांवरती राकेश म्हात्रे नावाचं वादळ शांत झालंय. मध्ये आला अगदी 6व्या क्रमांकावरती येतोय. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. जवळपास 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. खरं तर साईराजला सिंगल काढून कोणाला स्ट्राईक द्यावी लागणार आहे. परंतु साईराजकडे देखील तेच कॅलिबर आहे. मोठ्या फटक्यांसाठी हा खेळाडू देखील ओळखला जातो. परंतु आपण नवीन आलात त्यामुळे नक्कीच जा आणि समोरच्या बाजूने कोणाला आहे ज्याला चेंडू आता फुटबॉल प्रमाणे दिसतोय आणि अगोदरच्या षटकामध्ये त्याने मारलेली अगदी प्रेक्षणीय षटकारांची हॅट्रिक देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे. चला सामना थोडासा स्पीडअप करा कारण की वेळ निघून चालली आहे आणि वेळ आज आपल्यासाठी थांबणार नाही आहे. आजच्या दिवसामध्ये आपण फायनल सेमीफायनल सर्व काही मॅचेस आजच करणार आहोत. व्हाईट बॉल सामना थोडासा अजूनही लांबतोय. हा पुन्हा एकदा चेंडू गोलंदाजाला टाकावा लागणार आहे. धावसंख्येमध्ये हळूच वाढ झाली आहे. यावेळेला फटका चांगला आहे आणि हा चेंडू जाईल साईराजच्या बॅटून निघालेला एक धमाकेदार घाणाघाणी षटकार. ढवळ्यासोबत बांधला पवळ्या वाण नाही पण गुण लागला. चेंडूने बॅटची कड घेतली बहुतेक आणि साईराजला या ठिकाणी परतावा लागणार आहे. पहिल्या चेंडूवरती अगदी आपण साईराजचा वार पाहिला. पुढच्या चेंडूवरती गोलंदाजाचा पलटवार पाहिला. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा बॉल 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल
आपल्याला पाहायला मिळतोय. पियुष आहे अगदी मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. टार्गेट नक्कीच मोठा आहे आणि उभा राहावंच लागणार आहे, कारण की समोरच्या संघाकडे देखील फलंदाजाची फौजच्या फौज उभी आहे, की ज्यामुळे तुम्ही प्रतीक ठाकूरला पाहू शकाल, मिस्टर हेलिकॉप्टर आतिश ठाकूरला पाहू शकाल, सतीशला पाहू शकाल, पियुषला पाहू शकाल. कारण की यातील एखादा खेळाडू जरी उभा राहिला ना तर या धावा उभारू शकते. कारण की गेलीच मॅच आपण एन्जॉय केलीत, की ज्यामध्ये 83 धावांची अगदी कल्पेश माहुलकरची दमदार खेळी आपण मैदानामध्ये पाहिली. डॉट आलाय चेंडू अगदी खूप वेळानंतर. इथं मात्र आमचा केगाव संघ, माणकेश्वर केगाव संघ सुटकेचा निश्वास सोडताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आहे. 83 धावा स्कोअर कार्ड वरती आहेत. पाहूया या 83 धावा अजून पुढे जातील की या 83 धावांवरती ही पारी घोषित होईल. कारण की नक्कीच आपल्या कर्तृत्वाने या धावांमध्ये अजून अंक भरावे लागतील. पियुष तसा आक्रमकच खेळाडू आहे. त्यावेळेला फटका फसला, एलिव्हेशन कमी आहे, अति चेंडूच्या खाली आहे आणि त्यांना टिपलाय बहुतेक झेल. त्यामुळे पियुषची खेळी या ठिकाणी संपुष्टात आली आहे. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आणि 5 षटकामध्ये 83 धावा काढल्यात आणि 84 धावांचं टार्गेट या ठिकाणी उभं राहिलंय. थोडासा इनिंग ब्रेक होईल, त्यामुळे जाऊ डीजेकडे, ऐकू एक सुमधुर संगीत. फुंड्या विपक्ष दोन हात करण्यासाठी मानकेश्वर केगाव दोघांमध्ये लढत नाणेफेक झाला. मानकेश्वर केगावच्या बाजूने गेला. 5 षटकांचा सामना. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जीपी क्लब फुंडे या टीमला आणि जीपी क्लब फुंडेच्या टीमनं योगेशनं धावसंख्या 12 उभारल्या. साहिल 0 वर बाद झाला. तेजस
गोल्डन डकचा शिकार बनला. तदनंतर राकेशनं चांगली फलंदाजी केली आहे, कुणालनं चांगली फलंदाजी केली, 4 षटकार टोकले संलग्न. साईराजनं चांगली फलंदाजी केली आहे आणि पियुष निर्धाव 1 चेंडू खेळला. एकंदरीत धावसंख्या उभारल्यात 83 आणि या 84 धावसंख्येचं लक्ष हे प्रतिस्पर्धी टीम समोर ठेवलंय. 84 धावसंख्येचं लक्ष खूप मोठं आहे. इथून हे समीकरण सोपं असणार आहे, कारण जीपी क्लब फुंडे म्हटल्यानंतर तितकेच चांगले गोलंदाज. मग साईराजला आपण गोलंदाजच्या मार्गावर पाहणार आहोत, तदनंतर कुणालला पाहणार आहोत, साहिल ठाकूरला पाहणार आहोत. कालच्या दिवसामध्ये चला सलामीची जोडी, कारण क्रिकेटमधील खेळ आणि माणसाची वेळ बदलायला वेळ लागत नाही. कालच्या दिवसामध्ये ज्या साहिल ठाकूरनं 11 चेंडूंमध्ये 40 धावसंख्येची लयलूट खरं तर कोटनाक्याच्या मैदानावरती केली होती, आज या मॅच मध्ये थोडाफार शांत राहिलाय. येस, बोलूया मॅच कडे. पहिल्या सत्रामध्ये रत्नेश्वरी आईच्या कुशीमध्ये झस्कार गावातील रत्न हितेश म्हात्रे सर यांचा सुमधुर आवाज ऐकलात. मी श्रेयस पाटील मॅन फ्रॉम मोठी जो आपल्याला घेऊन चालतोय उत्तरार्धाकडे, जिथे 84 धावसंख्येचा पल्ला गाठायचा. अगदी जसं हनुमंतानं समुद्राला भेदून लंकेचा प्रवास गाठला ना, इतका मोठा प्रवास सध्याच्या स्थितीला गाठायचा टीम माणकेश्वर केगाव या टीमला. मॅडम ओव्हर द विकेट न पंचांच्या उजव्या बाजूने मारा करणार साईराज झालाय. मॅडम ओव्हर द विकेट न ऑन स्ट्राईक फलंदाज आतिश आणि नॉन स्ट्राईकला प्रतीक. पहिला चेंडू अवांतर, चेंडूचा इशारा अवाक्याच्या बाहेर थोडाफार. अवांतरला रिव्ह्यू नाहीये. साईराज प्लीज, मॅचच्या अगोदर सूचना दिली होती की कोणत्याही प्रकारच्या अवांतरला रिव्ह्यू दिला जाणार नाहीये. यासाठी पहिल्या 20 मिनिटांमध्ये 4 षटक संपवणं खूप गरजेचं आहे, अनिवार्य आहे. आजचा मेगा फायनल डे आहे, त्यामुळं आणखीन 2 सामने अतिरिक्त असल्या कारणानं आपण थोडंफार कोऑपरेट करायचं आहे. चला, पंचांचा निर्णय अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. पंचांचा निर्णय अंतिम राहील. अवांतर चेंडूचा इशारा क्वालिफाईड लाईक पंचांचा इशारा येतोय की खेळणारा बॅट्समन आतिश थोडाफार अवाक्याच्या बाहेर होता चेंडू आणि क्वालिफाईड पंचांना अवांतर घोषित केला. अवांतर धावसंख्येने संघाचा श्री गणेशा होतोय. 1 या धावसंख्येने अकाउंट ओपन होतोय. 84 धावसंख्येचा पल्ला अजूनही 30 चेंडू तशाच रीतीनं बॅलन्स. 30 चेंडूंमध्ये 84, उर्वरित 83 धावसंख्या. पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट न साईराज. यावेळेस पहिल्या चेंडूवर रडार मध्ये कव्हरच्या वरतून पहिल्या चेंडूवर आघात केलाय. विजयाकडे वाटचाल करणारा फुंकलाय शंकनाथ. टोकलाय. कमबॅक कसा करावाय गोलंदाजाला ठाऊक आहे साईराजला, म्हणून सातत्यानं या जीपी क्लब फुंडेचे पहिल्या ओव्हरची मदार त्याच्या खांद्यावर असते. ओ दुसरा चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू अवांतर घोषित केला जातोय. आणखी एक धावसंख्येचा बेनिफिट. 8 धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 8. चांगली सुरुवात. 84 धावसंख्येचा लक्ष गाठत असताना समोर मोठे फटके, त्याचबरोबर त्यांच्या समवेत थोडाफार संयमी खेळ सुद्धा खूप गरजेचा आहे. आणि यावेळेस पहिला चेंडू षटकार आणि 2 अवांतर, एकंदरीत धावसंख्या धावपटलावरती 8 लागल्या जातात.
दुसरा चेंडू पुन्हा एकदा साईराज सज्ज आहे, समोर एक आक्रमक फलंदाज आतिशा. यावेळेस लोवर फुल टॉस होता, एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बाईटच्या आतली अगदी हिस्साला चेंडू आदळला जातोय. अलॉंग द कार्पेट स्लॉक साहिल ठाकूर चेंडूला फील्ड करेल. तत्पूर्वी मिळालेल्या पर्यायी वेळामध्ये एक धावसंख्या पळून काढली. धावसंख्या धावपटला ती आपण पाहू शकता 9च्या घरामध्ये. 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि या धावसंख्या 9च्या घरामध्ये आहे. चांगली सुरुवात आहे. ज्या सरासरीची वाटचाल आहे त्या सरासरीची वाटचाल करताना पाहायला मिळते टीम माणकेश्वर केगाव. याही फलंदाजांमध्ये दमक आहे. 80-90 धावसंख्या उभारण्याची इतकी मोठी बॅटिंग लाईनअप या टीम मध्ये आहे. यावेळेस सलामीला आलेले 2 सलामीवीर आतिश 7 धावसंख्येवर, तर प्रथमतः प्रतीक येतोय. ऑन स्ट्राईक स्क्वेअर लेग रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडाफार अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर राहिलेला चेंडू. आणखीन एक अव्वांतर धावसंख्येचा इशारा. या एक धावसंख्येनं धावफलक वधारला जातोय. धावसंख्या धावपटल्यावरती 10च्या घरामध्ये. 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि 10 धावसंख्या धावपटल्यावरती त्यामध्ये बॅट मधून काढल्यात आतिशनं 7, तर अव्वांतर साईराजनं प्रतिस्पर्धी टीमला ऐन क्रिसमसचा बोनस म्हणून 3 धावसंख्या बेनिफिट दिल्यात अव्वांतरच्या स्वरूपात. एकंदरीत धावपटल्यावरती धावसंख्या बिनबाद 10. 10 म्हटल्यानंतर गॉड ऑफ क्रिकेट, मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारी त्यांची जर्सी आहे आणि तो जर्सी क्रमांक 10 धावसंख्या धावपटल्यावरती आपण पाहतोय. 84 धावसंख्येचा पल्ला तितकाही कठीण नाहीये, कारण हवेची 7 फलंदाजांसाठी आहे. समोरच्या दिशेने जर आपण पाहिला तर वाऱ्याचे ओघ मात्र अगदी फलंदाजांसाठी अनुकूल असलेले वाहत आहेत. यावेळेस बॅटला ब्रश करून जाणारा चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये कुणाल चेंडूला फील्ड करेल. निर्धाव चेंडूची सांगता मी म्हटलं होतं साईराजला अगदी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं सातत्यानं पहिलं षटक का दिलं जातोय, कारण त्या गोलंदाजामध्ये तितकी धमक आहे, तितका वेग आहे, अगदी तितकाच अनुभव काही मॅचेस आहे गोलंदाजांमध्ये आहे आणि त्याला कमबॅक कसं करावं ना ते सुद्धा तितकंच ठाऊक आहे. यावेळेस आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेस रडार मधला चेंडू फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. येतोय आणखीन एक षटकार. यावेळेस लाऊडली अपील केली जाते. अपील मध्ये उत्साह खूप होता, आत्मविश्वास कमी होता आणि अपील फेटाळली जाते. आणखीन एक निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडू नंतर साईराजनं थोडासा सुटकेचा मोकळा श्वास घेतला असेल, कारण वारंवार हल्ले चालू होते. 2 षटकार, अगदी एक षटकार आतिशच्या बॅट मधून आला, एक षटकार प्रतीकच्या बॅट मधून आलाय, परंतु प्रतीकने आतापर्यंत 3 चेंडूला फेस केलाय. एक मोठा फटका जरूर आलाय आणि 2 चेंडू निर्धाव. एकंदरीत धावसंख्या धावपटल्यावरती 16च्या घरात. निर्णायक शेवटचा चेंडू. यावेळेस आणखीन एक रडार मधला चेंडू. अशा प्रकारचे चेंडू तुम्ही ओपनिंग सलामीच्या फलंदाजाला टाकू शकत नाहीये. आणखीन एक ठोकलाय षटकार. धावसंख्या धावपटल्यावरती खेळाडू तंबूच्या आश्रयामध्ये विराजमान, तर सलामीच्या 2 फलंदाज मैदानावरती चांगले आतिषबाजी. मग आतिशीय 7 धावसंख्येची पारी 2 चेंडूच्या सहाय्यानं, तर प्रत्येकची 4 चेंडूच्या सहाय्यानं 12 धावसंख्येची. एकंदरीत धावसंख्या धावपटल्यावरती 22. अतिशय चांगली सुरुवात.
ज्या टीमला अपेक्षा होती तशाच रीतीची सुरुवात आतापर्यंत पाहतोय. येणारी 24 चेंडू आणि विजयासाठी 62 ची आवश्यकता. रिक्वायर रन रेट आपण पाहू शकताय 15.50 या ठिकाणी आपण पाहू शकताय पर ओव्हर. दुसरं षटक घेऊन आलाय साईश आलाय. साईशचा पहिला चेंडू क्रॅकिंग स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन क्षेत्र खाली आहे. थोडेफार प्रयत्न करायला हवे होते परंतु यावेळेस चेंडू जातोय ओव्हर दी रोप. मस्त केला. चांगली सुरुवात जो रिदम बनलाय ना फलंदाजीतून अगदी तशाच रीतीनं दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा कंटिन्यू ठेवताना पाहायला मिळत आहे. ना मुरत देख रहे ना सूरत देख रहे, बस अपनी टीम की जरूरत देख रहे. त्यांना ठाऊक आहे 84 धावसंख्येचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा जर पाठलाग करायचा असेल तर हाणामारी खूप महत्वाची आहे. एकंदरीत पर ओव्हरमध्ये 2 ते 3 फटके खूप महत्वाचे आहेत आणि तशाच रीतीची फलंदाजी पाहतोय. दुसरा चेंडू हाफ ट्रॅकिंग चेंडू हवेमध्ये झेल आहे. नो मॅन्स लँड रिजन मध्ये पडला जातोय. यावेळेस एकच धावसंख्या मिळणार पर्यायी वेळामध्ये आणि यावेळेस थोडीफार समय सूचकता दाखवली आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकताय अभिनव चांगली अगदी समय सूचकता दाखवली आहे कारण त्याला ठाऊक आहे जर प्रयत्न केले तर आपल्या सुद्धा वरतून जसं साहिल ठाकूरच्या इथून गेला होता ना तिकडून त्या रिजन मधून डीप एक्स्ट्रा रिजन मधून तशाच रीतीने इथून सुद्धा जाऊ शकतो. आणि यावेळेस एक धावसंख्येने धावफलक वधारलाय 27च्या घरात. थोडेफार चक्रव्यूह क्षेत्ररक्षण बदलवलाय. अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये फसवावं ना तशा प्रकारे चक्रव्यूह रचलाय परंतु हा अभिमन्यू या क्रिकेटच्या मैदानावरील या चक्रव्यूहामध्ये सापडेल का. नाव आहे प्रतीकनं डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन ओ क्रॅकिंग स्ट्रोक क्रिकेट मधील मादक सौंदर्य. यावेळेस नजाकत 12 स्ट्रोक आणखीन एक ठोकलाय षटकार. अशाच प्रकारची जर गोलंदाजी राहिली तर तुम्हाला मॅच सोडावी लागेल. ओ यावेळेस पुन्हा एकदा बुल पॉवरफुल अँड रोहित मॅन शर्मा सारखा सक्सेसफुल येतोय षटकार. जाते काय सुरुवात, दमदार सुरुवात, डॅशिंग सुरुवात, अगदी रुबाबदार सुरुवात. मी म्हटलं होतं सकाळच्या अगदी सुरुवातीला की तुमच्याकडे काही नसेल ना तेव्हा संयम ठेवा परंतु तुमच्यामध्ये ती क्षमता आहे किंबहुना दाखवण्याचा हुनर असेल ना तेव्हा तुम्ही रुबाब ठेवा. यावेळेस तोच रुबाब बॅटिंग मधून पाहायला मिळतोय. आणखीन एक स्क्वेअर लेग कडे येतोय. एकच धावसंख्या संयमी खेळ चालू आहे. जेव्हा खराब चेंडू पडले जातात ना तेव्हा तेव्हा आक्रमण समाचार आणि जेव्हा जेव्हा चांगला चेंडू पडला जातोय ना तेव्हा तेव्हा सन्मान दिला जातोय. या एक धावसंख्येने धावफलक वधारला जातोय 40च्या घरात. 4.40 धावसंख्या धावपटलावरती उर्वरित येणाऱ्या चेंडूंमध्ये 44 धावसंख्येची आवश्यकता. निर्णायक चेंडू शिल्लक असतील 19 मध्ये 44. समीकरण अगदी समोर येऊन ठेपलाय. यावेळेस आणखीन एक वॉटर स्ट्रोक क्रिकेट मधील आणखीन एक माधव सौंदर्य आठवण करून दिली आहे. वीरेंद्र सेहवाग यांच्या स्टाईल मध्ये ठोकलाय षटकार. लॉस ऑफ 0 विकेट्स. चला फलंदाजी आवड
एस प्रतीक म्हटल्यानंतर अगदी व्यावसायिक खेळाडू ओरन प्रीमियर लीग ज्यानं गाजवली होती मोठी दुईच्या मैदानावरती तोच प्रतीक अगदी बाद झालाय, ज्याच्या बॅटमधून उत्तुंग अशी फलंदाजी साकारली गेली आहे. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज पियुष गेलाय, त्याच्यामध्ये सुद्धा तितकीच दमक आहे. परंतु इथून साहिल ठाकूरनं थोडंसं कानमंत्र दिला साईराजला आणि तो कानमंत्र यशस्वी राहिलाय. जेव्हा जेव्हा माझ्या स्वराज्यावरती प्रसंग यायचा ना, तेव्हा तेव्हा तिसरा महाराजांचा डोला म्हणजे माझ्या बहिर्जी नाईक जेव्हा जेव्हा रायगडावरती यायच्या तेव्हा तेव्हा कलबत खाण्यामध्ये कुसबुस व्हायची आणि तिथून तो प्रवास महाराजांचा यशस्वीरित्या पार व्हायचा. इथून साहिल ठाकूरनं कानमंत्र दिला साईराजला आणि एक महत्वाची गोल्डन विकेट या मॅच मध्ये संपादित केली आहे. म्हणजे प्रतीक गुड्डू सारखा एक व्यावसायिक आक्रमक खेळाडू बॅक टू द पेव्हिलियन झालाय. नवीन फलंदाज दाखल झालाय पियुष. साईराजचा आपल्या कोट्यातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू. आतापर्यंत 8 चेंडू फेकलेत, 28 धावसंख्या खर्च केली आहे आणि 1 विकेट मिळवली आहे. साईराज पुन्हा एकदा तिसरा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार जरूर करायचा होता. अलॉंग द कार्पेट स्लॉक पाहायला मिळतोय. या ठिकाणी साहिल ठाकूर चेंडूला फील्ड करतील. आणखीन एक धावसंख्या जोडली जाते पियुषच्या खात्यामध्ये. तर सांघिक धावसंख्या पाहू शकता 53च्या घरामध्ये पोहोचली जाते. येणारे चेंडू शिल्लक असणार आहेत 15 आणि विजयाची आवश्यकता असणार आहे 31ची आवश्यकता आहे. 15 मध्ये 31. इथून जर आस्किंग रन रेट जर पाहायला गेला तर प्रत्येक चेंडू मागे 2ची आहे. साईराज आपल्या कोटीतील चौथा चेंडू. यावेळेस चौथा चेंडू फेकत असताना अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवणारा चेंडू अवांतर घोषित केला जातोय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली जाते. एक धावसंख्येने धावफलक वधारला जातोय 54च्या घरामध्ये. महाभारतातील एक सुंदर वाक्य साईराजला मी सांगणार. शकुनी मामाचा तो सुंदर वाक्य होता, मेरे बच्चे रणभूमी में युद्ध हो उससे पहले मनभूमी में खेला जाता है. मैदानावरती उतरण्या अगोदर आपल्या मनातलं युद्ध आहे ना त्याला हरवणं खूप महत्वाचं आहे. यावेळेस आणखीन एक इनफिल्डच्या वरतून डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला फील्ड करतील. तत्पूर्वी मिळालेल्या वेळामध्ये आणखीन 2 धावसंख्या जोडल्या जातात. या 2 धावसंख्येने धावफलक वधारला जातोय 56च्या घरामध्ये. इथून थोडंफार कमबॅक करावा लागेल. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे षटकातील. धावसंख्येची आवश्यकता असणार आहे 28. येणाऱ्या 14 चेंडूंमध्ये 28ची आवश्यकता आहे. आस्किंग रन रेट पर बॉल 2 रन्स. प्रत्येक चेंडूवरती 2 धावसंख्येची आवश्यकता गरजेची आहे. परंतु जशा रीतीनं फलंदाजी चालू आहे ना खूप आक्रमकता आहे. यावेळेस समोरच्या दिशेनं लॉंग ऑन रिजनकडे साईल आहे. या चेंडूला फील्ड करेल. थोडाफार फंबल राहिला परंतु 1 धावसंख्या पळून काढली जाते. 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये. या 1 धावसंख्येने धावफलक वधारला जातोय 57च्या घरामध्ये. अजून 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या चेंडूवर षटकार, तदनंतर विकेट, नंतर सिंगल, अवांतर, दुहेरी आणि सिंगल. एकंदरीत या 5 चेंडूंमध्ये धावसंख्या खर्च केलेली आहे 11. निर्णायक शेवटचा चेंडू या षटकातील साईराज घेऊन जाईल पियुष साठी. पुन्हा एकदा अवांतर. साईराज अगदी थोडाफार जशी आपल्या गोलंदाजीला सुरुवात झाली ना तिथून आक्रमण केल्यानंतर धावसंख्येचा दुष्काळ आहे आणि तिथून तुमच्या अवांतरचा 13वा महिना आपण पाहतोय. कारण धावसंख्या कमी असल्या कारण तुम्ही अशा रीतीचे अवांतर फेकू शकत नाहीये. जर तुम्हाला मॅच मध्ये पुनरागमन करायचं असेल इथून कमबॅक करावा लागेल. अन्यथा प्रतिस्पर्धी टीमची आक्रमक फलंदाजी जी चालू आहे ना, जी भेदकता चालू आहे ना, मॅचला अगदी कमी चेंडूमध्ये संपवण्याचा मनसुबा आहे. यावेळेस बॅटला ब्रश करून जाणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तानामध्ये विसावला जातोय. वज्रमुठीमध्ये कैद झाला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता 3ऱ्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. या उत्तरार्धामध्ये 18 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 58च्या
तर देवांचं आणि रावणांचं जेव्हा समुद्र मंथन झालं ना ते अगदी अमृतासाठी आहे. परंतु भूतळावरचं अमृत जर विचारलं ना आम्हा समालोचकांना किंबहुना क्वालिफाईड पंचांना आयोजकांना लाईव्ह प्रक्षेपण करणाऱ्या आमच्या टीमला तर चाय म्हणजे अगदी अमृत समान असतोय. ते चायची व्यवस्था आपल्यापर्यंत अगदी थोड्याच वेळात केली जाईल. पुन्हा एकदा बोलूया मॅचकडे. येणारे 12 चेंडू विजयासाठी 26 ची आवश्यकता आणि नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय कौशल. मूर्ती लहान आहे परंतु कीर्तिमान आहे. सातत्यानं कौशलनं अशा प्रकारे धावसंख्या डिफेन्स किंबहुना पुनरागमन आपल्या टीमला करून दिलाय. इथून पुन्हा एकदा पुनरागमन करेल का आम्हाला प्रश्न पडला. अजूनही साहिल ठाकूर गोलंदाजीच्या ट्रॅकवर का आले नाहीये. सध्याच्या घडीला चांगले फॉर्म मध्ये जीपी क्लब फुंडेकडून खेळत असताना इन्फॉर्म आहेत आणि अजूनही ती शांत आहेत. इथून कौशलला एवढंच सांगेन कि भोग का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है, ये कुछ पल का अंधकार है, उसके बाद सब कुछ तुम्हारा है, उसके बाद सब कुछ तुम्हारा है. इथून जर 6 चेंडू निर्णायक फेकलेत ना तर इथून मॅच मध्ये पुनरागमन होईल. पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट ना. पहिला चेंडू अतिशय खोलवर फर्स्ट स्लिप मध्ये कुणाल चेंडूला फील्ड करतोय. कोणत्याही धावसंख्येची मोहर उमटली नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. मी म्हटलं होतं की या कौशलमध्ये ती धमक आहे. मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती महान आहे. हाईट आणि या क्रिकेटचं कोणतेही संबंध नाही याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गॉड ऑफ क्रिकेट मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर. यावेळेस दुसरा चेंडू तेजस थोडेफार फंबल जरूर झाल्या परंतु नॉन स्ट्राईक एंडकडे असणाऱ्या अनुजचं लक्ष नव्हतं आणि अवांतर चेंडू अतिरिक्त धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या धावपटलावरती वधारली जाते. 59 लॉस ऑफ 1 विकेट 1 बाद 59. चांगली सुरुवात राहिली आहे आणि ती सुरुवात तो रिदम पुढे कंटिन्यू करताना पाहायला मिळते टीम मानकेश्वर केगाव. स्लोवर चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये ठोकायचं होता परंतु प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल झाला आणि एक धावसंख्या पलून काढली जाते. एक धावसंख्येने धावफलक वधारला जातोय 60च्या घरात. जीपी क्लब फुंडेच्या समर्थकांना वाटत असेल कौशल सिंगल डबल गेली हरकत नाहीये. तुला या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये मोठा फटका खायचा नाहीये. तर मानकेश्वर केगावचे समर्थक म्हणत असतील 1-2 मोठे फटके आले नाही षटकामध्ये मॅच पूर्णपणे ओपन होणार आहे. परंतु नशिबाचे फासे कोणाच्या बाजूने फिरणार ती येणारी वेळ येणारे काळ सांगून जाईल. कारण क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. इथे जर तरला थारा मिळत नाहीये. यावेळेस अतिशय खोलवर चेंडू तितकाच कडाडा स्ट्रोक दिलाय. क्रिकेट मधील आणखीन एक मादक सौंदर्य आणि या मादक सौंदर्यातून येतोय पियुष बॅट मधून दर्जेदार षटकार. आयोजकांचा सुद्धा शब्द सुमनाने सहर्ष आभार व्यक्त करतोय. सुंदर अशी चायची मेजवानी या आमच्यासारख्या छोट्याशा समालोचकांची संपूर्ण हौस आणि नौस या ठिकाणी पुरवली जाते. त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार व्यक्त केली जातात. पुन्हा एकदा बोलतोय मॅच कडे. पहिला चेंडू डॉट, दुसरा अवांतर, तिसरा सिंगल, चौथ्यावर षटकार. यावेळेस आणखीन एक स्लोवर हेअरलाय तो आला त्यानं पाहिलं आणि ठोकलाय समोरच्या दिशेनं आणखीन एक उत्तुंग असं षटकार. सुभान अल्लाह. षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे. यावेळेस कव्हरिजन कडे गलीमध्ये टिपला जातोय खेळ. संपुष्टात येतोय पियुष या आक्रमक फलंदाजाचा खेळ.
निर्णायक शेवटचा चेंडू आहे 7 मध्ये 11. चला स्पीडअप करायचं आहे माणकेश्वर केगाव, आपल्याला विनंती असेल प्लीज कोऑपरेट, स्पीडअप करायचं आहे, संयोजकांना सहकार्य करा. आज मेगा फायनल डे आहे आणि या मेगा फायनल डे मध्ये आणखीन 2 सामने एक्स्ट्रा खेळवायचे आहेत, त्या कारणानं आपण आम्हाला सहकार्य करा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. प्रतीक बाद झाला वैयक्तिक स्वतःच्या अगदी 31 धावसंख्येवर. तदनंतर पियुष बाद होतोय वैयक्तिक स्वतःच्या 13 धावसंख्येवर. आणि इनेट क्रमांक 4 वर सेकंड डाऊन साठी येतोय नवीन फलंदाज आदित्य, मैदानामध्ये दाखल झालाय. 7 मध्ये 11 हव्यात, 12 हव्यात, 72 झाल्यात, 12 हव्यात, क्षमा असावी. 7 मध्ये 12. निर्णायक या मॅच मधील टर्निंग चेंडू, शेवटचा चेंडू आहे. इथून जर निर्धाव फेकला गेला किंबहुना सिंगल डबल गेली तरी मॅच मध्ये थोडंफार एक प्राण वाचलेला पाहायला मिळेल. यावेळेस लोवर फुल टॉस त्याला नो लुक शॉट मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केले होते जरूर. एक धावसंख्या पळून काढली आहे, क्षेत्ररक्षक राहिलाय फंबल आणि त्या एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं जातोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, अरणीच्या वेगानं चितेच्या चपलाईनं पळून काढल्यात. या 2 धावसंख्येनं धावफलक वधारले जातोय. 74 लॉस ऑफ 2 विकेट्स, 74 2 बाद. येणारे 6 चेंडू विजयासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता. साहिल ठाकूर आलाय गोलंदाज ट्रॅकवर. 6 चेंडू आणि 10 ची आवश्यकता असताना अशा प्रकारे या मॅच मध्ये जिथे आपल्या गोलंदाजांना मार पडलाय तिथे डिफेन्स करणार का राईट ओव्हर द विकेटनं. पहिला चेंडू वॉट डिलिव्हरी, पहिला चेंडू अतिशय खोलवर भेदक चेंडू फेकला जातोय. क्रिकेट विश्वातील ब्रह्मास्त्राचा वापर केला जातोय. चांगली गोलंदाजी, आम्ही उल्लेख केला होता साहिल ठाकूर सारखा गोलंदाज असताना अजूनही त्याला बॅकफुट वरती का ठेवलं होतं. 5 मध्ये 10 हव्यात. पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट न साहिल ठाकूर. यावेळेस रडार मध्ये चेंडू लॉंग ऑफ रिजन कडे हवेची साथ आहे आणि यावेळेस चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. षटकार. एक 4 चेंडू आणि 4 ची आवश्यकता. चला नाणेफेकीसाठी यायचं. माहुलगाव आपल्याला विनंती असेल कल्पेश दा आपला कर्णधार आमच्या अतिथी कक्षापर्यंत पाठवायचा आहे नाणेफेकीच्या कॉलसाठी. यातून जो जिंकेल त्याच्यासोबत आपली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. तत्पूर्वी चिरणे टीमचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतोय आणि त्यांचं सुद्धा वेळेवरती उपस्थित राहिल्यामुळे आभार व्यक्त करतोय आमच्या संयोजकांच्या वतीनं. 4 मध्ये 4 हव्यात. अशा वेळेस अगदी आपण पाहतोय या मैदानातील छोट्या वर्तुळामध्ये ऑस्ट्रेलियन फील्ड सजवली जाते. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर कडे क्षेत्ररक्षक आहे आणि अवाक्याच्या बाहेर प्रयत्न करायला हवे होते परंतु चेंडू जातोय विजयाचा शंकणात मुंकणारा. ठोकलाय चौकार. हार्ड लक जीपी क्लब पुंड्या आणि वेल प्लेड मानकेश्वर केगाव.